नमस्कार. आज आपण श्री स्वामी समर्थांच्या चरित्राच्या पहिल्या अध्यायाबद्दल बोलणार आहोत आणि पाहणार आहोत की त्यातून आपल्याला आध्यात्मिक मुक्तीचा नेमका कोणता मार्ग सापडतो. चला तर मग सुरू करूया हा दिव्य प्रवास. आपण सगळेच आजच्या जगात जगतो नाही का? या कलियुगामध्ये ना सगळीकडे गोंधळ आणि अशांतता आहे. आणि मग प्रश्न पडतो की खरी शांती मिळणार तरी कशी? तर हा ग्रंथ आपल्याला नेमकं याच प्रश्नाचं उत्तर देतो. आता बघा, कलियुग म्हणजे काय? तर हे एक असं युग आहे जिथे अज्ञान, दुःख, लोभ, भौतिकवाद सगळं काही वाढलेलं आहे. माणूस ना या सगळ्या मोहमायेत अडकून धर्मापासून खूप दूर चालला आहे. आणि म्हणूनच अशावेळी एका दैवी शक्तीची, एका मार्गदर्शकाची गरज भासते. आणि मग काय होतं? ह्याच गरजेतून साकार होते अवताराची संकल्पना. म्हणजे बघा, जेव्हा जेव्हा जगात अधर्म वाढतो तेव्हा खुद्द परमेश्वर धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी आणि आपल्यासारख्या भक्तांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतात. आणि कलियुगाच्या या सगळ्या आव्हानांवरचं दैवी उत्तर म्हणजे कोण? तर श्री स्वामी समर्थ. ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भगवान दत्तात्रेयांचेच पूर्ण अवतार आहेत. त्यांचं येणंच मुळी भक्तांच्या कल्याणासाठी झालं. स्वामींचं हे वचन बघा, भक्ता माझी आठवण करा, मी धावून येईन. हे फक्त शब्द नाहीत, हे एक आश्वासन आहे, एक अभयवचन आहे. याचा सरळ अर्थ आहे की तुम्ही फक्त मनापासून हाक मारा, ते तुमच्या मदतीला नक्की पोहोचतील. बरं, मग स्वामींच्या आश्रयाला आल्यावर नेमकं काय होतं? कोणते फायदे मिळतात? स्वामींची कृपा आपलं आयुष्य कसं बदलू शकते हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यांच्या आश्रयाला गेल्यावर ना रोगराई दूर होते, मनाला एक वेगळीच शांती मिळते, मनातली भीती नाहीशी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भरकटलेल्या आयुष्याला एक योग्य दिशा मिळते. असं म्हणतात की स्वामी जे त्रिकालज्ञानी आहेत ते भक्तांची सगळी दुःख स्वतःवर घेतात आणि त्यांना सुखाचा मार्ग दाखवतात. पण मग प्रश्न येतो की ही कृपा मिळवायची कशी? त्यासाठी आपण काय करायला हवं? तर या ग्रंथात ना काही खूप सोपे पण तितकेच प्रभावी मार्ग सांगितलेले आहेत. यातला सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे चरित्र श्रवण. म्हणजे काय? तर स्वामी समर्थांचं चरित्र, त्यांची जीवनकथा वाचायची किंवा ऐकायची. पण हे फक्त गोष्टी ऐकण्यासारखं नाहीये, ही एक प्रकारची साधना आहे. याने आपली आत्मशुद्धी होते आणि आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडतात. आणि या चरित्र पठणाचे फायदे काय? तर आपले कळत नकळत झालेले पाप धुतले जातात, आपली भक्ती अजून घट्ट होते, आपल्याला सद्गती मिळते आणि एकंदरीतच आपल्या आयुष्याला एक चांगली सकारात्मक कलाटणी मिळते. ठीक आहे, पण हा जो सगळा भक्तीचा मार्ग आहे त्याचा पाया काय आहे? तर तो 3 मुख्य गोष्टींवर, 3 स्तंभांवर उभा आहे आणि यांच्याशिवाय पुढे जाणं जवळजवळ अशक्यच आहे. आणि ते 3 स्तंभ म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सबुरी. भक्ती म्हणजे पूर्ण समर्पण, श्रद्धा म्हणजे स्वामींवर पूर्ण अतूट विश्वास आणि सबुरी म्हणजे धीर, संयम. या 3 गोष्टी असतील तरच या मार्गावर चालता येतं. या सगळ्यातून आपल्याला गुरूंचं महत्त्व कळतं. स्वामी समर्थ म्हणजे साक्षात गुरुतत्व. त्यांची कृपा मिळणं म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांची कृपा मिळवण्यासारखं आहे. कारण गुरूंच्या कृपेशिवाय खरं ज्ञान, आत्मज्ञान मिळूच शकत नाही. आणि सगळ्यात शेवटी एक महत्वाची गोष्ट, हे जे काही आपण ऐकतो, वाचतो, हे फक्त ऐकण्यापुरतं किंवा वाचण्यापुरतं नाहीये. हे सगळं आपल्या रोजच्या वागण्यात, आपल्या आचरणात आणायला हवं. कारण खरा बदल तेव्हाच घडतो, नाही का? चला तर मग जय जय स्वामी समर्थ या शक्तिशाली नामाने आजचा हा भाग संपूया. स्वामींची कृपा आपल्या सगळ्यांवर कायम राहो आणि प्रत्येकाच्या आयुष्याला एक नवी सकारात्मक दिशा मिळो. जय जय स्वामी समर्थ.